पासून ते 8 जून पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर उस्मानाबाद, लातूर, त्याच्यानंतर तो पाऊस तसेच सोलापूर, पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे. ह्या म्हणजे 5 जून ते 8 जून दरम्यान. पण त्याच्यानंतर 9 जून पासून ते 13 जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्या जिल्ह्याचे नाव सांगतो. 9 जून पासून ते 14 जून दरम्यान म्हणजे वडी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो. सातारा, सांगली, पुणे, कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे, त्याच्यानंतर नगर जिल्हा, नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे वडी नाले वाहणार आहेत. नदीला पूर देखील येईल. त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे. मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे 9 ते 12 जून दरम्यान सतर्क राहावे. त्याच्यानंतर पुण्याकडे देखील जास्त पाऊस पडणार नाही. पुणेकरांनी देखील सतर्क राहावे. कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क राहावे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे. वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. तो पाऊस नगरपर्यंत येणार आहे, संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे, परभणीपर्यंत येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली ते 5 जून ते 14 जून दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण 9 जून ते 14 जून दरम्यान मात्र